संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे। विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलंय। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत। वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध याविषयी त्यांनी सविस्तर माहिती आपल्या एक्स अकाउंटवरती दिलेली आहे। आता त्यांनी एक वेगळाच गौप्यस्फोट केलाय। त्यांनी एक्स वरती एक पोस्ट केली आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये एक पिस्तूल दिसत आहे। सोबतच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एक व्हिडिओ सुद्धा यामध्ये पोस्ट केलाय। हे पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय, हे असले बॉस, इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं असेल असं त्यांना वाटतं। आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दलचं विजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सोबतच त्यांनी एक दुसरी पोस्ट सुद्धा केली आहे। यामध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळून जमिनी बळकावल्या असतील, खंडणी मागितली असेल, कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या या नंबरवर कळवा, असं म्हणत त्यांनी एक मोबाईल नंबर सुद्धा तिथं दिलाय। सगळी माहिती आणि माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असं सुद्धा दमानिया यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया सातत्यानं वेगवेगळी माहिती समोर काढत आहेत। आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्या सातत्यानं या प्रकरणावरती भाष्य करताना दिसून येत आहे। यामध्ये आता धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तूल घेतानाचा हा फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।